जेवण झालं, भोजन झाल्यानंतरही आवाज निघत नाही. द्या आवाज. बोलो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. काऊन की दादाजी तुम्हाला स्पेशल आमंत्रण झालं. आता जो माणूस जैन आहे म्हणून त्याच्या तोंडात किडी पडो. द्या आवाज. बोलो महात्मा ज्योतिबा फुले की. आता कसा वाढला आवाज. मी म्हणल्यानं तुमच्या तोंडात काय किडा पडणार आहे का? पण तसंच आहे, माणसाचं नाक दाबलं नाही तर तोंड उघडत नाही. म्हणून वेगळं काम आहे त्याचं. त्याची लटकली फुटी तर अशी फुटी पुन्हा तुमची फुटीच मागाशी लटकू आहे. आता तिसऱ्या नंबरची पार्टी. गावाचा सरपंच बंडे महिला, तलाठी महिला, ग्रामसेवक महिला, आमदार महिला, खासदार महिला, माणसं महिला. जेवढी महिला मंडळी आहे ना किंमत आहे त्याने तेवढीच माणसाने किंमत आहे. त्या महिला मंडळीने आवाज. बोलो माता रमाई की. काय काय महिला मंडळी जेवमध्ये काय काय अजून महिला मंडळीच तर बोलल्या पाहिजे. द्या आवाज. बोलो महाकारुणी कथाधर भगवान बुद्ध की. तुम्ही थांबा नाही, तुम्ही महिला होय का? चेक करा, कंपनी फॉल्ट आहे तुमच्यामध्ये. महिलांनी आवाज द्यायला काय मावशी. आता पाहिलं 1.5 किलो पत्र्यावरचा भात भक्क भक्क दाबते ना. आता जेवणाला तुमच्या महिलांचा आवाज आला पाहिजे. कारण तुमच्या लेकरासारखं समजा, मध्ये तुमच्या पोरासारखं समजा. त्या महिला मंडळीने आवाज. बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. आता ते वाढवून यायला पण आधी बसा का. आता तर खरे कीर्तनात लोक आईवर राहिले. नाही तर पहिले लोक कीर्तन ऐकते मग ते लायकीचं असेल तर चाल, नाही तर झोपून करू नको बाबा. म्हणून तुम्हाला सुद्धा जागवण्यासाठी हे संत महापुरुष आले. कारण तुम्हाची बुद्धी जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घेऊन काढलं. तुम्हा आम्हाला जागृत केलं. आणि या संविधानामध्ये 395 कलमा, 12 परिशिष्ट कशासाठी? तर तुम्हा आम्हाला हक्क मिळवून देण्यासाठी. 12 तासाचं काम 8 तासावर आणलं. कोणा आणलं? ही ताकद आहे भारतीय संविधानाची. तुम्हा आम्हाला हक्क मिळवून दिलं. हे कोण मिळवून दिलं? पहिले तर महिला बोलायच्या नाही, पण महिलाला इथं जाग्यावर बसवलं. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हा आम्हाला जागृत केलं. तुम्हा आम्हाला जागृत केलं म्हणून त्यांची जयंती होत आहे. या पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यासाठी मी सपनात पाहिलंय बाई. बाजार दिल्लीत भाषण दे. बाजार दिल्लीत भाषण दे. मी सपनात पाहिलंय बाई. बाजार दिल्लीत भाषण दे. बाजार दिल्लीत भाषण दे. दिल्लीत भाषण दे. ध्यान गंगेत बाई मी झाले. प्रसंगात तल्लीन झाले. ध्यान गंगेत बाई मी झाले. प्रसंगात तल्लीन झाले. भेटी गर्जना जय भीम वाले. मन हर्षान माझे बोले. भेटी गर्जना जय भीम वाले. मन हर्षान माझे बोले. रंगली बाई काय सगुण मला. रंगली बाई काय सगुण मला. झाली दर्शन घेण्याची बाई. बाजार दिल्लीत भाषण दे. बाजार भाषण दे. बाजार दिल्लीत भाषण दे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. तुमचा आवाज एक मिनिट. माझी भाषा
समजत आहे का तुम्हाला? समजत आहे का? समजत आहे ना? नाही तर मी बिना फुकट बोंबली तुम्हाला समजत नाही, तुमचा फायदा होणार नाही, बरोबर? मग तुम्हाला समजत सांगा, नाही तर मी सांगा तुम्हाला मला, कारण सांगितलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. पहिले बोलू देत नव्हतं कोणी आपल्याला, पण या महामानवांनी तुम्हा आम्हाला हक्क मिळवून दिलं बोलण्याचं. त्याच्यामुळे या भारताच्या संविधानामुळे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं भारत देश चालवण्यासाठी संविधान लिहून काढलं, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही मानवी जीवनाचं एक संविधान आहे. ही ताकद तुम्हा आम्हाला मिळून दिली म्हणजे संतांनी. कारण है संत दुनिया में जगे तब ही दुनिया खड़ी रही, तब ही दुनिया खड़ी रही, उनके न पापों से अब तक न नीचे ढली, अब तक न नीचे ढली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, अंदाज के बाहर चला. संत ही का पुण्य है जो आज तक जगना ढला, जो आज तक जगना ढला. भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी की आड नका येऊ चला फिरा बघायला, आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. आड नका येऊ चला फिरा बघायला, आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. आळशी लोकांच्या मला झाला गोवारा. तुम्हा आम्हाला जागृत केलं. तिन्ही शस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, अन्यायाचा पुढारी तलवार भीम होता. हे ज्ञानाचा महामेरू तो भीम होता. कोटी विरोधाशी लढणारा तो माझा भीम होता. इतिहास घडविणारा फक्त माझा भीम होता, फक्त माझा भीम होता. म्हणून तुम्हा आम्हाला जागृत करतात. ना खाऊनी शेतीवाली त्यांना लावावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे. ना खाऊन शेतीवाली त्यांना लावावे, काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे. या नाही माया नाही स्वार्थ तुषारा, कळला नाही माया नाही स्वार्थ तुषारा. आळशी लोकांचा मला झाला बोलारा. माझं कीर्तन तरुणासाठी राहते, तरुण जागृत करण्यासाठी माझं कीर्तन राहते. सांगा थोडं, मी 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काही फायदा होईल का? 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांचं माझं कीर्तन ऐकलं आणि त्याने जीवनात 60-62 वर्षाबद्दल 17व्या वर्षात जीवनात बदल केला, काही फायदा होईल का? परवा एक म्हातारा भेटला, म्हणजे महाराज म्हणे 72 वर्षांचा म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. मला माझी तुमच्या पाया पडू द्या, मला तुम्ही जीवनात क्रांती केली. मला काय केलं? महाराज म्हणे आतापर्यंत देशी पेट होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेट चालू केली म्हणे, बदल केला म्हणे जीवनात. दुसऱ्या मात्र तिची इच्छा खतरनाक होतं. महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे, 75 वर्ष वयाच्या म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. म्हणलं बाबाजी जास्त बोंबू नका, आता केलं काय ते सांगा. काही नाही महाराज म्हणे, मी म्हणे आईने म्हणे संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला म्हणे, बुद्ध पौर्णिमेनिमित्त. तुम्ही त्याच्या समोरून मटण नेलं होतं म्हणे, त्याच्या समोरून दारू केली म्हणे. पण आता म्हणे गळ्यात माळ घातली म्हणे आणि देवाचं नाव घेतलं म्हणे, भजन चालू केलं म्हणे, रघुपती राघव राजाराम. मग आता म्हणे चिकन मटण खायला सोडलं म्हणे.
मग कार्यक्रम झाल्यावर आमचं जेवण झालं, जेवण झाल्यावर तो म्हातारा आमच्याच सोबत